काल आपण हिंदीमध्ये चर्चा केली भारतीय लोकशाहीविषयी आणि मतदान आणि मतदार याविषयी. खरं तर आमची चर्चा सत्ता या विषयावर चाललेली होती आणि आज प्रत्येक जो नागरिक आहे एका गहन प्रश्नामध्ये आहे की खरोखर आम्हाला चांगले दिवस येतील का, रामराज्य परत येईल का. त्याची कुठेतरी छोटीशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहे. रामराज्य म्हणजे काय हो? न्याय पाहिजे, पोषण पाहिजे, समृद्धी पाहिजे, शांतता पाहिजे, सुरक्षा पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. जर स्वतंत्र देशामध्ये देखील आम्ही जर पारतंत्र्यात राहत असू आणि स्वतंत्र देशामध्ये देखील आम्हाला जर दहशत असेल, आज सामान्य माणसाला गुंडांची जास्त भीती वाटते का पोलिसांची? प्रामाणिकपणे सांगा, कोणाची वाटते? पोलिसांची. का वाटते? यथा राजा तथा प्रजा. एक लक्षात घ्या, जेव्हा आम्ही स्वतःला मतदार म्हणतो तेव्हा पहिलं आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःची ताकद ओळखली पाहिजे. आणि तुम्ही जर स्वतःची ताकद ओळखायला जर चुकलात, ज्यावेळेस तुम्ही मतदान करता त्याच्यामध्ये तुमचं मत असलं पाहिजे आणि ते असं मत असलं पाहिजे जे सर्व बाजूनी संतुलित विचार करून ठरलेलं असलं पाहिजे. मत म्हणजे साय आहे, 5 वर्षाच्या निरीक्षणाची अनुभवातून वर आलेली साय आहे. पण आज काल परवाचं दूध आम्ही तापवतो आणि तीच साय वापरतो. मागचे 4-5 वर्ष काय झालं हे आम्ही विसरून जातो. मित्रांनो, मतदारांना माझं हे आव्हान आहे, तरुण पिढी असेल त्यांच्या बाबतीत मी जास्त बोलेल, तुमच्यासाठी खास तर. ज्यांचे फ्यूज उडाले बरेचसे, ज्यांचे मेमरी कार्ड करप्ट झाले, त्यांच्याबद्दल फारसं बोलण्यात काही मजा नाही. ज्यांच्या मेमरी कार्डमध्ये नवीन डेटा इन्स्टॉलच होत नाही, जुना डेटाच गोल गोल फिरत राहतो. जुनं डिलीट बघा, तुम्ही पाहिलं असेल काही काही मेमरी कार्डमधलं डिलीटच होत नाही. फॉर्मॅट मारा तरी पण डिलीट नाही होत. हे खरं आहे का खोटं आहे? हे माणसाला पण लागू होतं. तेव्हा काही काही जणांचे मेंदू असे झालेले आहे, त्याला विलाज नाही. परंतु जी तरुण पिढी आहे किमान त्यांनी तरी आपला डेटा व्यवस्थित वापरा. आज मला सांगा, तुमची बुद्धी निर्णय कधी करते? तुम्ही जो डेटा जमा करता त्याच्यावर निर्णय करते. तुम्ही जर एकच प्रकारचा डेटा गोळा केला तर निर्णय घेताना ती एकांगी घेईल. हे खरं आहे का खोटं आहे? म्हणून मतदार जागृतीकरणाची फार गरज आहे आजच्या काळात. सरकार बदलून काहीच होणार नाही आहे, मतदारांनी बदललं पाहिजे. मतदार जर बदलला ना, म्हणजे तो जर संतुलित झाला आणि तो जर जागृत झाला तर एकाच पंचवार्षिकमध्ये संपूर्ण सरकार चांगलं येईल. बघा, आम्ही मतदार आहोत. आज असं म्हणतात राजनीती म्हणजे सगळ्यात गंदा खेळ, घाणेरडा प्रकार. हे कोणी बनवलं असं म्हणतात की 99 सज्जन माणसं असतील आणि एक जर त्याच्यामध्ये जर दुर्जन असेल, तर एक दुर्जन जर आरडाओरडा करत असेल, हे 99 जर गप बसत असतील तर हा त्या दुर्जनाचं ते दोष नाही आहे, ह्या 99 सज्जनांचा दोष आहे. ते गप्प बसतात. ज्यांना कळतं ना ते मतदानाला जात नाही. ते म्हणतात कशाला या गंड्या खेळामध्ये आपण आपलं. अरे पण मला सांगा, तुम्ही जी कष्ट करता, कमाई करता, जी प्रॉपर्टी उभी करता, तुमचं जे आज आयुष्य आहे त्याच्यावरती सगळा अधिकार कोणाचा आहे? कोणाचा आहे? सरकारचा आहे. सरकार असं म्हणतो वरची 2.5 फूट जमीन संपली का खालची सगळी आमची आहे. हां आहे असं. लक्षात घ्या, सरकारचे निर्णय तुमच्या जीवनावर थेट काय करतात? परिणाम करतात. म्हणून आपण सरकार निवडताना खूप जागृत असणं गरजेचं आहे. मतदार जोपर्यंत जागृत होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत जागृत सरकार कधीच येणार नाही. मी काल सांगितलं, भ्रष्ट जर मतदार असेल तर सरकारसुद्धा कसं येणार? भ्रष्ट. लांडग्यांचा नेता वाघ नसतोच कधी, लांडगाच असतो. थोडासा मोठा लांडगा असतो, जास्त लबाड लांडगा असतो. हां, कळतं का तुम्हाला? त्याच्यामुळे आपण आज समाजामध्ये मतदारांची जागृती करणं गरजेचं आहे. राजनीती गंदी नाही आहे, गंदे लोक त्याच्यामध्ये आल्यामुळे ती राजनीती गंदी दिसते. पाणी स्वच्छ आहे पण त्याच्यामध्ये घाण साचली आहे, त्याच्यामध्ये कुठले तरी रंग मिसळले म्हणून ते रंगीत दिसतं, पण ते स्वतः रंगीत नाही आहे. तसं राजनीती जी आहे ही चांगलीच आहे. नीती राज्य करण्याची जी नीती आहे, तुम्ही जर चुकीची वापरली चुकीची होणार आहे. म्हणून आज मतदारांनी जागृत होण्याची गरज आहे. काय केलं पाहिजे मतदारांनी मागच्या 5 वर्षाचा हिशोब केला पाहिजे. आज मला एक सामान्य गोष्ट सांगतो बघा, लोकशाहीला आम्ही मतदान काय विचार करून केलं पाहिजे.
विधानसभेला मतदान करताना काय विचार केला पाहिजे आणि ग्रामपंचायतला मतदान करताना काय विचार केला पाहिजे, ह्या तिन्ही ठिकाणी तुमचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. देश ज्यावेळेस समोर ठेवतो ना तेव्हा तुमच्याकडे संरक्षण, विकास, न्याय ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आता ज्यावेळेस तुमच्याकडे कमी तिखट आणि जास्त तिखट हा निर्णय असतो तेव्हा गोड तुम्ही निवडू नाही शकत. अगदी पांडवांच्या बाजूनी कुणीच दुर्जन नव्हता का? नव्हता. पांडवांच्या बाजूने लढणाऱ्यांमध्ये पण दुर्जन होते, पण त्यांचा जो नेता होता ना युधिष्ठिर, तो सज्जन होता. बरोबर आहे? हे बरोबर आहे का? म्हणजे आम्ही देश बघताना काय पाहिलं पाहिजे, नेता पाहिला पाहिजे, नेतृत्व पाहिलं पाहिजे, विचारसरणी पाहिली पाहिजे. लक्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, एक फार मोठा जगज्जेता असं सांगून गेला, ज्याने जग जिंकला असा जगज्जेता सांगून गेला, मी सिंहांचा राजा जर शेळी असेल तर अशा शेण्याला मी घाबरत नाही म्हणे. बघा बरं का, नेता नेतृत्व याला किती महत्त्व आहे. जर त्या सिंहांचा निर्णय घेणारा जो नेता आहे तो जर शेळी असेल तर मी अशा सैन्याला घाबरत नाही, पण शेळ्यांचा नेता जर सिंह असेल तर मी अशा सैन्याला घाबरतो. शेळ्यासुद्धा भयंकर आहे जर नेता तसा असेल. ह्याच्यातून आम्ही काय शिकतो? ह्याच्यातून आम्ही हे शिकलं पाहिजे की ज्यावेळेस आम्ही देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही संरक्षणाचा विचार केला पाहिजे. बाहेरची ताकद असतील, बाहेरच्या शक्ती असतील, बाहेरच्या देशांबरोबरचे संबंध असतील, परराष्ट्र व्यवहार असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे आणि त्या स्तरावर जाऊन आम्ही निर्णय घेतला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हां, मला सांगा, जेव्हा तुमच्या घरावर भांडण येतं, जेव्हा दोन गावांमध्ये लढाई असते तेव्हा गावातले भाऊबंद एकमेकातली भाऊबंदकी काय करता, विसरून जाता आणि एकत्र गाव होऊन लढता. हे खरं आहे खोटं आहे? खरं आहे. ओके. जेव्हा दोन घरांमध्ये वाद होता तेव्हा घरातले एकमेकांमधले भांडणं, भावाभावांमधले सगळे विसरून आम्ही एकत्र येतो आणि त्या दुसऱ्या घराबरोबर लढतो. हे खरं आहे का खोटं आहे? तसं जेव्हा आम्ही देश म्हणून विचार करतो ना तेव्हा आम्ही देश पातळीचा विचार करून आम्ही जगलं पाहिजे, तसे निर्णय घेतले पाहिजे आणि त्या दर्जाचा विचार करून आम्ही मतदान केलं पाहिजे, आमचं नेतृत्व निवडलं पाहिजे. तुम्ही कसा ओळखायचा, नेता कसा ओळखायचा? जो नेता विकासाच्या गोष्टी करतो, भविष्याचं नियोजन मांडतो, त्या नियोजनामध्ये वास्तविकतेचा टच असतो, जी माणसं तुम्हाला भविष्यामध्ये तुमचे त्याच्या दृष्टिकोन एकदम स्पष्ट असतो, त्याला स्पष्ट चित्र माहिती असतं, आपले सोर्सेस माहिती असतात, आपल्या भविष्यामध्ये आपला प्रवास माहिती असतो, जो नात्यांना जपतो आणि त्याच्या भाषणामध्ये टीकेपेक्षा तो जास्तीत जास्त विकासावर भर देतो, शांततेनं आपली मतं मांडतो, जो समाजाला भडकवतो. बघा, समजावून सांगणे आणि भडकवणे, जो भडकवतो तो सत्ता पिपासू असतो, लक्षात ठेवा. आणि जो त्यांना जागृत करतो तो समाजसेवी असतो. एवढं साधं लक्षण आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि जर आम्ही हे ओळखू नाही शकलो तर मतदार म्हणून आम्ही काय राहणार आहे, अपात्र ठरणार आहे. बघा, तुम्ही केलं मतदान तरी पण सरकार येणार आहे, नाही केलं तरी येणार आहे. पण जर तुम्ही केलं तर तुम्ही खरोखर या देशाचे नागरिक सिद्ध होणार आहे. नाही तर तुम्हाला पुढचे 5 वर्ष तुमचं मत मांडायचा काहीच अधिकार राहणार नाही. तुम्हाला मत मांडायचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही स्वतः काय करता, मतदान करता. सद्गुरू स्वतःहून ह्या गोष्टींमध्ये का पडतात? सद्गुरू सारखी एवढी महान योगी सुद्धा ह्याच्यावरती का प्रकाश टाकतात? त्यांना काय करायचे? कुठलं सरकार येऊ, कुठलं नाही येऊ, त्यांना फक्त समाजाचं कल्याण हवं. एक लक्षात घ्या, तुमच्या जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा सरकारच्या निर्णयांचा प्रभाव होतो. काल आम्ही बघितलं की रासायनिक विषारी कीटकनाशकांचे जे प्रमाण आहे ते वाढवलं सरकारने आणखी. हा भयंकर निर्णय आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोक आणखीन कॅन्सरच्या विळख्यात जाणार आहे याच्यामुळे. ह्या गोष्टींचा अभ्यास आमच्याकडं पाहिजे. मग यासाठी मी तुम्हाला सांगितलं की निर्णय घेताना आम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून आम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये जागृत असलो पाहिजे. संत सांगून गेले, आपल्या हिता जो असे जागता. तुम्ही स्वतःच्या हितासाठी जर जागृत नसाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात.
तुम्ही जनावर म्हणून जन्माला आले असतात तरी बरं झालं असतं, कारण निदान प्रकृतीच्या इच्छेने तरी जगला असता. तुम्हाला इच्छा देऊन, तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता देऊन प्रकृतीने कुठेतरी चूक केली काय असंच जणू प्रकृतीला वाटत असेल तर प्रकृती तुमचासुद्धा नाश करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून आम्ही आज ज्यावेळेस स्वतःला मतदार म्हणतो तर मतदार हा राजा आहे आणि ज्यांनी जे सरकार निवडून दिले ते त्यांचे सेवक आहे. आमचे महाराष्ट्राचे भूषण अण्णा हजारे आयुष्यभर याची जागृती करत गेले, जागरण करत राहिले समाजाचं. लक्षात आलं? या महान व्यक्तीने जागरण केलं समाजाचं की नागरिकाचे हक्क काय आहे. राईट टू इन्फॉर्मेशन कुणी आणला ॲक्ट? कुणी आणला? त्यांच्यामुळे आला की कुठल्याही ऑफिसमध्ये काय चालतं, कुठल्याही यंत्रणेचं काय चालतं, तुझा कारभार काय, हिशोब काय. आज प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिशोब कुठे दिसतो? इंटरनेटवर दिसतो की कुठल्या कामाला किती पैसे आले आणि किती खर्च केले. ही ताकद त्यांनी दिली. मतदार राजाची ताकद. कुठल्याही हायवेवर काम चालू आहे, एक नागरिक तिथलं काम थांबवू शकतो. हे किती जणांना माहिती. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की नागरिकाचा हक्क तो तेव्हाच गाजू शकतो जेव्हा त्याचं कर्तव्य बजावेल. आणि कर्तव्य करण्याची ही दिवस आहे ज्याला आम्ही उत्सव म्हणतो लोकशाहीचा. खरंच हा उत्सव आहे. सगळ्यात मोठी संधी आहे सरकार बदलण्याची. तीही कुठल्याही प्रकारचा रक्तपात न होता, भांडण न होता, मारामाऱ्या न होता, दंगली न होता. अशी सुंदर व्यवस्था जगामध्ये कुठे नाही. अशा सुंदर अशा देशामध्ये आम्ही राहतो जिथे लोकशाही आहे आणि जिवंत आहे. आणि म्हणून आज मतदार राजाची जबाबदारी आहे की आमच्या लोकशाहीचा उत्सव आम्ही काय केला पाहिजे? साजरा केला पाहिजे. बरोबर आहे? तर मी जे सद्गुरूंच्या कृपेने मला जे ज्ञान आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून मी तुम्हाला विशद केलं. माझं स्वतःचं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, पण मला जे दिसतं आजूबाजूला ते पाहून मला खंत होते. मोठी मोठी आणि जीवनाचा अनुभव घेतलेली लोकंसुद्धा अशी विचारांनी बरबटलेली आहे. त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा त्यांच्याकडे राहिलेली नाही आहे. पण आता हा जो देश आहे हा देश आता ह्या तरुण पिढीच्या हातामध्ये. आणि मला खात्री आहे की जी तरुण पिढी आहे ही सुजाण आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आज मीडियासुद्धा संतुलित नाही आहे, जो चौथा आधारस्तंभ आहे लोकशाहीचा, आणि तो सर्वात प्रभाव टाकतो. काल परवा एक घटना घडली, तुम्ही ऐकली असेल. रासायनिक खतांचे दर वाढले अशा प्रकारची बातमी आली आणि दिशाभूल झाली. जेव्हा स्वतः सरकारी अधिकाऱ्यांना पेपरमध्ये नोट द्यावी लागली की अशा कुठल्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही, कारण त्या नावाखाली कोणी शेतकऱ्यांना लुटू नये किंवा दिशाभूल करू नये. मित्रांनो, मला सांगायचं काय की एवढी मोठी घटना आणि एवढी मोठी बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. अफवा असून ही मीडियाची ताकद आहे आणि हीच मीडियाची कमजोरी पण आहे. बरोबर आहे? आणि म्हणून आजच्या काळामध्ये जेवढे बुद्धिमान लोक स्वतःला समजतात ते बुद्धिमान लोकसुद्धा ह्या अफवांचे बळी पडतात. बरोबर आहे? हे खरं आहे खोटं आहे? मग तुम्ही कुठली मुळी आहात? जेव्हा तुम्हाला जे दाखवलं जातं आहे ते तसं असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाला जागृत राहण्याची जबाबदारी आणखीन वाढली. तुम्हाला फापलवणाऱ्यांची संख्या वाढली हो. आधारस्तंभसुद्धा निखळायला लागले. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं घाबरायचं काहीच कारण नाही. का? कारण जर मतदार राजा जर भक्कम उभा राहिला हे सगळे आधारस्तंभ काय एका पंचवार्षिकमध्ये उभे राहतात. लक्षामध्ये. त्याच्यामुळे मतदार राजाने जागृत झालं पाहिजे आणि जागृत राहून मतदान केलं पाहिजे. म्हणजे स्वतः वेळ काढून त्या दिवशी मतदान केलंच पाहिजे. कुठे जरी असाल, जिथे कुठे असाल तिथे जाऊन तुम्ही मतदान करा. आणि करताना सारासार विचार करा. सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा. आमच्या गरजा काय आहे? देश पातळीवर आमच्या गरजा वेगळ्या आहे. आमच्या घरातलं भांडण असेल आम्ही आमच्या राज्यामध्ये मिटू. बरोबर आहे? आमचे प्रश्न असतील ते आम्ही आमच्या राज्यामध्ये मिटू. म्हणजे कोणाला काय प्रश्न विचारला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे? तुम्ही जर मुख्याध्यापकांना भेटायला गेले, त्यांना म्हटले माझ्या पोराला ABCD येत नाही, हे तुम्ही कोणाला सांगितलं पाहिजे? पहिलं शिक्षकाला सांगितलं पाहिजे. वर्गात जाऊन शिक्षकाला भेटायचं, डायरेक्ट मुख्याध्यापकाला जाऊन भेटायचं. मुख्याध्यापकाला सांगा ना का तुमचे जे शिक्षक आहे तुमच्या शिक्षकांना ABCD शिकवता येत नाही असं तुम्ही सांगू शकता ना. हे सांगा मुख्याध्यापकांना जाऊन, ते योग्य आहे. लक्षामध्ये. पण तुम्ही मुख्याध्यापकाला जर ABCD माझ्या पोराला शिकवा असं जर म्हणायला लागले तर कसं व्हायचं?
म्हणजे कोणता प्रश्न पुढे मांडला पाहिजे आणि कोणत्या समस्येचं उत्तर तुम्हाला कुठं मिळेल, जिथे समस्या आहे तिथंच उत्तर मिळेल, बरोबर आहे की नाही. ह्या पायावर जर जखम असेल, फ्रॅक्चर झालं तर प्लास्टरसुद्धा त्याच पायावर केलं पाहिजे का अख्ख्या शरीराला करायचं. जखम तेवढीच आहे, तेवढंच करा ना, राईट. तेव्हा स्थानिक प्रश्न स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये आम्ही गाजवले पाहिजे, वरिष्ठ लेवलचे प्रश्न वरिष्ठ लेवलला गाजवले पाहिजे आणि एकदम लोकल लेवलचे गावातले जे प्रश्न आहे, माझ्या घरापुढे गटार नाही म्हणून मी देश पातळीवर मतदान बदलणार असं जे तुमची वृत्ती असेल, ही हास्यास्पद गोष्ट आहे सर, बरोबर आहे ना. म्हणजे मतदार प्रगल्भ नाही आहे, तो सुशिक्षित नाही आहे, तो समजदार नाही आहे. म्हणून आज मी एकच आव्हान करतो, सरकार बदलून कधीही विकास होणार नाही, मतदाराने बदलायचं आता वेळ आलेली आहे. आणि जर भविष्यकाळामध्ये मतदार जर बदलला तर खरोखर सुजाण सरकार येईल, समृद्धी आणणारं सरकार येईल आणि त्या सरकारचे कान धरायची ताकदसुद्धा त्या मतदारामध्ये असेल, एवढंच मला सांगायचं. आणि मला खात्री आहे की समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.